बोलत आणखी एक उल्लेख आला तो राज ठाकरेंचा. अनेक मराठी माणसांची म्हणजे बऱ्याचदा चर्चा होत असते, समाज माध्यमातून जास्ती रंगते की अशा परिस्थितीमध्ये दोन्ही ठाकरे तुम्ही दोघांनाही जवळनं ओळखतात. काय प्रॉब्लेम झाले तुम्हालाही माहिती आहे. आम्ही तर नुकतीच पत्रकारितेत सुरुवात करतो, 4-5 वर्ष झाली होती पत्रकारितेत 2000 तेव्हा आता संघर्ष हळूहळू तो दोघांमध्ये वाढत होता. अनेक जण म्हणतात की आता या परिस्थितीमध्ये ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं. तुमचं याच्याबद्दलचं काय साधारण वाटतं, असं होईल? मला मनापासून असं वाटतं की आता उद्धव आणि राजने एकत्र यायला पाहिजे, पण हेही सांगतो ते येणार नाहीत. मला मी मनापासून वाटतं खूप लोकांनी असे प्रयत्न केलेले आहेत, जयंत साळगावकरांपासून अनेकांनी, पण ते येणार नाही. तर हे माझ्याकडून लिहून घ्या. मी अनेकदा राजना विचारलं तुम्ही का नाही उद्धव ठाकरेंबरोबर एकत्र येत. आता सगळं निवडलं आहे आणि काय आता राजकारण बदलल्यावर हे करायला पाहिजे. तर ते म्हणाले तू उद्धवला जाऊन विचार, तो तयार असेल तर मी सांगतो काय ते. आता नाही होणार, इतकी कटुता झाली. आणि आता कसं आहे माहितीये का, कुटुंबात झिरपलंय. आता दोन राजकीय भांडण नाही, कुठचंही राजकीय भांडण फक्त राजकीय राहत नाही, ते आता कौटुंबिक भांडण सुद्धा झालेलं आहे. पण ते मुळातच अनेकांचं म्हणणं कौटुंबिक भांडण होतं. नाही, मुळात राजकीय वाद हा नंतर. मला मी खरं सांगू का, मला असं वाटतं की कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र येताना दिसतात. ते ठीक आहे, ते काय काय आता आपल्याकडे म्हणजे आता काय बोलायचं नाही, पण आता आपण पण जातो ना, आपल्या ज्या नातेवाईकांचं आपलं पटत नाही त्यांच्या कार्यक्रमाला पण आपण जातो ना. नाही, मुळामध्ये मला असं वाटतं बाळासाहेबांनी राजवर अन्याय केला. राज ठाकरे हा पहिला शिवसेनेचा युवा नेता. तुला आठवत असेल 85 साली त्यांनी गाजवली होती इलेक्शन, 90 साली गाजवली. रमेश किणी प्रकरणानंतर राजला खतम करायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये बाळासाहेबांचं मन कलुषित करण्यामध्ये हे आपले मनोहर जोशींपासून सगळे होते. कारण राज आपल्याला कंट्रोल होणार नाही असं त्यांना वाटत होतं. बाळासाहेबांचा खरा वारसदार आता उद्धव चांगलं करतोय आणि मी हे बघ, मला उगाच उद्धवची स्तुती करायची पण गरज नाही, पण बाळासाहेबांचा खरा वारसदार हा राजच आहे असं माझं मत आहे. फक्त असं आहे की तो गुणी माणूस आहे. म्हणजे आवाजापासून सगळं त्याचं साहित्याचं वाचन फारच समृद्ध, त्या पर्सनल लाईफ आहे त्याचं. मला वाईट असं वाटतं की राजकारणासाठी जे शरद पवार सांगायचे ना, मेहनत पाहिजे, ती कदाचित त्यांनी केली नसेल, त्यामुळे तो यशस्वी झाला नाही किंवा राजकारण बदललं असेल. पण माझी अशी इच्छा आहे दोघं मानवांनी एकत्र यावं. मला जर कोणी सांगितलं तुम्ही प्रयत्न कराल तर मी प्रयत्नही करीन, पण मला असं वाटतं की ते येणार नाहीत. याचं कारण त्यांच्याच मनात नाही आहेत. आपण काय प्रयत्न करणार. आणि भांडण केलेल्या दोन भावांना एकत्र कधी आणू नये असं माझं मत आहे. असा माझा आयुष्याचा अनुभव आहे. कारण ते राहतं त्यांच्या मनामध्ये. पण महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर महाराष्ट्र फार बदलून जाईल. आणि ह्यासाठी प्रयत्न करायला पण त्यांनी सांगायला पाहिजे ना, निखिल वागळे या, आम्ही बसतो, बोलतो, आम्ही मनातलं मळप काढून टाकतो. ते कुठे बोलतायत. आता उद्धव ठाकरे तर आता पॉप्युलर आहेत, ते सत्तेवर येण्याची स्वप्न बघतायत. राज ठाकरे तिथे शिंदे आणि यांच्याबरोबर त्यांचं काहीतरी काय म्हणतात काय भाजप संवाद चालू आहे. सो मला असं वाटतं की हे ठाकरेंमधली फूट ना, हे महाराष्ट्राला हितकारक नाही आहे. पण ठाकरे हा फोर्स आहे अजूनही महाराष्ट्रामध्ये. आणि या वेळेला मला असं वाटतं या क्षणाला उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातले सगळ्यात लोकप्रिय नेते आहेत. आता नाशिकचं बघा कार्यक्रम, आणि जे मी व्हिडिओ बनवतो ना, तेव्हा माझ्या व्हिडिओवर जाऊन बघा गेल्या वर्षभरातल्या, जेव्हा उद्धव ठाकरेंच्या बद्दल व्हिडिओ असतो त्याला 6 लाख 7 लाख 8 लाख 10 लाख म्हणजे इट गोज व्हायरल. काँग्रेस नेत्यांना हा प्रतिसाद नाही, इतरांना कोणाला नाही. थोडाफार शरद पवार कॉन्ट्रोवर्सीमध्ये असतील तर असतील, पण मी राज ठाकरेंच्या खूप मुलाखती घेतल्यात. राज ठाकरे कुठेही असले, काही बोलले तरी त्यांची मुलाखत पॉप्युलर होते. पण आता ते स्टेटस उद्धव ठाकरेंनाही लाभलेलं आहे.